करून एका रचनाकाराने एक सुंदर अशी ओळ कोरलेली आहे. अन्नम जगत प्राणम, अन्नम जगत प्राणम. या ओळीचा अर्थ असा होतो की अन्न हे जगताचे प्राण आहे आणि तेच अन्न पर्जन्याच्या स्वाधीन आहे. म्हणून येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या संवर्धनासाठी पर्जन्य काळाचा यथायोग्य अभ्यास करून पाण्याचं व्यवस्थापन करणं नितांत आवश्यक आहे. नाहीतर पाणी एक भविष्यवेधी समस्या बनल्याशिवाय राहणार नाही. अगदी याच आशयांचा विषय घेऊन मी आता 7वीचे विद्यार्थिनी नव्या निलेश पगारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेसनखेडे खुर्द, माझ्या भाषणाचा विषय मांडत आहे. पाणी एक भविष्यवेधी समस्या. पाणी एक भविष्यवेधी समस्या. पाण्यासारखा नाही रे सोयरा गुरु सखा बंधू माय बाप. पाण्यासारखा नाही रे सोयरा गुरु सखा बंधू माय बाप. त्याच्या खुशीत सारे व्यापक आप मिटतील क्षणाचा आपोआप, मिटतील क्षणाचा आपोआप. पाणी नाही तर वनस्पती नाही, वनस्पती नाही तर अन्न नाही आणि अन्न नाही तर जीवन नाही. याचा अर्थ आमचं जीवन हे केवळ पाण्यावर अवलंबून आहे. असंच नाही तर आमच्या जीवनाला सर्वस्वी आधारभूत असणारा घटक म्हणजे पाणी होय. साहित्य, संस्कृती, विज्ञान ही प्रत्येक गोष्ट पाण्याला जीवनाची उपमा देते. विज्ञान असे सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 70% पाणी असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन जर 100 किलो असेल आणि त्या व्यक्तीच्या शरीरातील पाणी जर काढून घेतले तर त्या व्यक्तीचं वजन होतं ते फक्त 30 किलोग्रॅम. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला व्यापण्याचं काम पाणी करतो. म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं आहे. परंतु ज्यावेळी मुंबईमध्ये महापुरानं थैमान घातले त्यावेळी हजारोच्या संख्येने संसार कोलमडून पडले होते. त्यावेळी विदर्भातील माणसे पाणी पाणी करीत आक्रोश करीत होते. पाणी म्हणजे पृथ्वीचं स्पंदन, जीवनसृष्टीसाठी आहे जीवन. एक काळ असा होता, एक वेळ अशी होती, व्यासपीठावरील मान्यवरांच्या समोर टेबलावरती घातलेल्या चकचकीत तांब्यामध्ये शुद्ध असे पाणी असायचे. पण आता त्याच पाण्याची जागा 20 रुपये प्रति लिटर असलेल्या बिसलरी बाटलीने घेतली आहे. या आमचं आम्हालाच कळालं नाही. जाता जाता फक्त एवढंच म्हणेल, या सब कुछ बिकता है दोस्तों रहना जरा संभल के. या सब कुछ बिकता है दोस्तों रहना जरा संभल के. हवा भी बेच देते हैं लोग गुब्बारों में डाल के. या सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी. या सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी. तीन ही लोगों में फिर फैला है, फिर भी बॉटल में बिकता है पानी मंत्र.